हा काल महत्वाचा आहे. म्हणजे कोणता? ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, हरिपाठ हा असणारा काल महत्वाचा आहे. जर हरिपाठाची ओळ आपल्या लेकराला येऊ लागली, जर ज्ञानेश्वरीची ओळ आपल्या लेकराला येऊ लागली, तर लेकराला हे कळलं की जगामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती हे नातेसंबंध आणि आई वडील असतात. हे समजायला त्याला आधी काय वाचावं लागेल? ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण वाचावं लागेल. ते लेकरांपर्यंत पोहोचवा, आणि ते जर घरातल्या एका लेकरापर्यंत पोहोचलं तरी आजचा काल सगळ्यांपर्यंत पोहोचवा. अभंग असणारा थोडक्यात निरूपण केला. याच्यानंतर कृष्ण चरित्राला सुरुवात करू. त्याच्या अगोदर सगळ्यांनी असणारं भजन करा. विठोबार धावत्या असणाऱ्या वेगामध्ये आपण कृष्ण चरित्राचं वर्णन त्या ठिकाणी करूया. काल्याला असणाऱ्या भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं असं म्हणत आहे. फक्त आता पटपट ऐकत चला, तर कृष्णाचं चरित्र सगळ्यांना माहित आहे. आणि सगळ्यांना माहित असताना फक्त पहिल्यांदा एकच वाक्य बोलतो, कृष्णाचं चरित्र हे नाथांनी आपल्या संतांनी सांगितल्या प्रकारे ऐका, आणि नाथांनी सांगितल्या प्रकारे आपल्या आचरणात आणा, आपल्या अनुकरणात आणा. जे टीव्हीवरती दाखवतात त्याच्यावरती विश्वास ठेवू, कारण संप्रदायामध्ये आपल्या धर्माची फार हानी होतीये. भगवान कृष्णाने असं केलं, तुम्ही असं काय सांगता? असं नाहीये. भगवान कृष्ण काय करतात ते टीव्ही वाल्यांना त्यांनी जे समजलं ते दाखवलं. भगवान कृष्णाने काय केलं हे आमच्या नाथांना विचारा, हे आमच्या श्रीधर स्वामींना विचारा, ते सांगते की कृष्णाने काय केलं. म्हणून जर असणारं कृष्ण चरित्र लोकांना सांगायचं असेल, जर स्वतःला समजायचं असेल, तर ते असणारं हरिविजय बघा, भागवत बघा, त्याच्यातून कृष्ण चरित्र समजल, नक्की टीव्ही मध्ये बघून समजणार. म्हणून कृष्ण चरित्राची सुंदर सुरुवात काय होतं? या असणाऱ्या सगळ्या द्वापार युगामध्ये सगळीकडे आधर्म माजलेलं, देवाकडे असणारी सभा भरते. भगवान परमात्मा म्हणतात मी अवतार घेतो. अवतार घेताना असणाऱ्या बलिभद्रांना पुढे पाठवतात, स्वतः अवतार घेतात. अवतार घेत असताना असणाऱ्या ज्या कंसाच्या महालामध्ये देवकी माता आणि वसुदेवांचं त्या ठिकाणी लग्न होतं. आकाशवाणी होते की हा असणारा देवकी वसुदेवाचा 8वा मुलगा कृष्णा तुझा काळ ठरेल. ऐकल्याबरोबर आपल्या बहिणीला मारायला जातो. वसुदेव मध्ये जातात. वसुदेव सांगतात बहिणीला मारू नको, मी असणारे माझा 8वा मुलगा तुला आणून दे. काळ कोठडीमध्ये दोघांना टाकलं. काळ कोठडीमध्ये टाकलेलं असताना 1, 2, 3 करत असताना 6 मुलं कंसाने मारले. 6 मुलं मारले असताना 7वा योग मायेला त्या ठिकाणी देवकी मातेच्या उदरामधून त्या ठिकाणी रोहिणी माते गर्भामध्ये त्या ठिकाणी नेऊन टाकलेला आहे. बलिभद्राचा जन्म नंदबाबांच्या घरी त्या ठिकाणी झाला, आणि 8वा भगवान कृष्णांचा जन्म होणार. 8वे भगवान प्रकट त्या ठिकाणी होणार. त्याच्या अगोदर असणारा श्रावण महिना होता. लोक पाऊस पडायला अष्टमीचा दिवस आहे. मध्यरात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा या असणाऱ्या वसुदेवाच्या हृदयातून माता देवकीच्या उदरामध्ये प्रकट झाले, आणि उदरामध्ये प्रकट झाल्यानंतर भगवान परमात्मा असणारी 8 वर्षाची मुलगी माता देवकी समोर प्रकट त्या ठिकाणी झालेली आहे. माता देवकी म्हटल्या बाबा 8 वर्षाचा भगवान कृष्ण तू जन्माला आलास. 8 वर्षाचं लेकरू कुठे जन्माला येत असतं का? लेकरू कसं असतं? लहान असतं. 1 वर्षाचं, 1 दिवसाचं लेकरू लहान असतं. तू 8 वर्षाचा कसं काय जन्माला आलास? तुला लहान व्हावं लागेल. भक्तासाठी देव लहान होऊ शकतो. मी सांगतो देव कधीच स्वतःच्या मनावर येत नाही. भक्त जसा सांगल तसं येत असतो. भक्त म्हटलं हातामध्ये धनुष्य बाण घेऊन ये. भगवंताला राम अवतार तसं यावं लागलं. भक्त म्हटले आता असं नाही, आता असणारी बासरी हातात घे, 1 पाय असणारा आडवा कर. भगवंताला कृष्ण रूपात तसं यावं लागलं. मग काय म्हटले आता तसं नाही. पुंडलिक म्हटले ह्या विठेवरती उभा राहा, विठेवरती हात ठेव देवाला. मग देव स्वतःच्या मनाने येतो का? देव भक्ताच्या मनासारखं त्या ठिकाणी येतो. देवकी मातेने सांगितलं लहान हो सांगितलं की असणारा राजस कुमार मननाचा पुतळा सुंदर असणारे स्वरूप धारण केलेले, 1 अंक असणाऱ्या मुखामध्ये घातला. आता असणारी भीती वाटलेली, हे जर 8वं लेकरू माझं सुंदर कान्हा जर या कंसाच्या तावडीमध्ये सापडला तर याला सुद्धा असणारा हा कंस सोडणार नाही. काय करावं? वसुदेवानी मनामध्ये असणारं भगवंताचे चिंतन केलं. चिंतन केल्याबरोबर असणारं सांगितलं हा मला काय कर, इथून उचल आणि त्या नंदाच्या घर